मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या जवळपास पूर्ण केल्या आहेत। मात्र पुढचे 10 दिवस शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाऊस बरसणार नसल्याचं हवामान विभागाने या ठिकाणी अंदाज व्यक्त केलेला आहे। आणि त्यामुळे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ असतील, अधिकारी असतील, आता शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन कोरड्या हवामानामध्ये पिकांना कसं वाचवायचं यासाठी मार्गदर्शन करत आहेत। स्वतः कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ शेतकऱ्याच्या बांधावरती पोहोचलेत। सर, पुढचे 10 दिवस कोरडं हवामान आहे, शेतकऱ्यांनी प्राथमिकरित्या काय काळजी घ्यायला पाहिजेत, काय सांगाल? बघा, आता साधारणतः हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण 28 तारखेपासून पेरणी केलेली आहे। आजची कंडिशन जर बघितली तर बियाणे उगवण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, परंतु जे बियाणे उगवले ते अतिशय उत्तम परिस्थितीमध्ये आहेत। परंतु आता पुढच्या 7-8 दिवसामध्ये पाण्याचा खंड पडण्याची दाट शक्यता आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एल निनोचा प्रभाव हा जाणवणार आहे। त्या दृष्टिकोनातनं ज्या शेतकऱ्यांनी BBF वर पेरणी केलेली आहे त्यांना थोडासा प्रॉब्लेम कमी होईल, परंतु ज्यांनी 18 इंचावर पेरणी केलेली आहे त्यांना विनंती आहे की त्यांचं पीक हे 15 दिवसाचं झालं असेल, 20 दिवसाचं झालं असेल तर 4 ओळीनंतर एक सरी काढणं अतिशय आवश्यक आहे। जिथे 18 इंचाची पेरणी आहे तिथे एक। दुसरी गोष्ट, ज्यांच्याकडे स्प्रिंकलरची व्यवस्था आहे आणि पाणी देण्याची व्यवस्था, थोडंसं शेततळ्यामध्ये काही पाणी साचलं असेल त्यांनी इमिजिएटली या 4-5 दिवसानंतर करून 4 दिवस ओल टिकेल, पण त्यानंतर हा ओल पूर्ण चालला जाईल आणि पीक अजून लहान आहे त्यामुळे याला अजून ओलाव्याची फार आवश्यकता आहे। त्यामुळे त्यांनी स्प्रिंकलर द्यावं। ज्या शेतकऱ्यांकडे काहीच नाही आहे, पाण्याची बिलकुल व्यवस्था नाही आहे, त्यांनी आपल्या जे फवारणीचे ड्रम आहेत किंवा पंप आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, साधं पाणी, आणि त्याची दाट फवारणी करून घ्यायची। एकरी 200 लिटर पाणी तुम्ही हे गेलंच पाहिजे, जेणेकरून आपल्या पिकाला त्याचा फायदा होईल, एक गोष्ट। दुसरी गोष्ट, आता या उघाड परिस्थितीमध्ये वानू जो आहे, पैसा मिलीपिड्स, त्याचा अटॅक आता मोठ्या प्रमाणात, पैशावाली आळी, ती पैशावाली गोलअळी, आणि ही सरळ सरळ अटॅक करते तुमच्या कोवळ्या पानांवर। म्हणजे आसमानी सुलतानी संकट एकसाथच त्याच्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंना, विशेषतः सोयाबीनवाल्यांना विनंती आहे की त्यांनी धुरे आपले फवारून घ्या। त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 2 ml प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून आजच्या आज त्याची फवारणी करा। जिथे शक्य आहे, जिथे पॉसिबल आहे त्यांनी हाताने वेचून घ्या। भरड्याचा उपयोग जास्त करू नका, कारण याच्यामध्ये बिचारे प्राणी किंवा जे कोंबड्या वगैरे असतील, तुमचे लहान मुलं वगैरे खेळतात तर त्यांना अपाय होण्याची शक्यता आहे, ती गोष्ट करा। क्लोरोपायरिफॉसनी आपलं काम होत राहील। तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही हे करा। काही जर आपल्याला समस्या असेल तर त्वरित आमच्याशी तुम्ही संपर्क साधा। तर हे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ होते। आता 8 दिवस पाणी पडणार नाहीये, शास्त्रज्ञ आले, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं आम्हाला पाणी घ्या, पाणी फवारा, फवाऱ्यामध्ये पाणी घेऊन फक्त पाणी फवारायचं, पाणी फवारायचं। बरं, सध्या आता पीक चांगलं आहे, पण पाऊस उघाड पडल्यामुळं या पिकाला धोका होऊ शकतो। तर शास्त्रज्ञ असतील, कृषी विभागाचे अधिकारी असतील, त्यांनी अजून काय उपाययोजना सांगितलेल्या आहेत? त्यांनी सांगितलं आम्हाला आळ्या होतील त्यांना वेचून घेत जा तुम्ही, लहान मुलं गिलं असतील तुमचे, त्या मुलांना सांभाळा तुम्ही आणि पाणी घ्या आणि फवारा पिकांना। आपण जर पाहिलं तर कीटकनाशक असतील त्याची फवारणी करताना शेतकऱ्यांना लहान मुलांची काळजी घेतली पाहिजेत असं आवाहन केलेलं आहे। आता या शेतामध्ये पिकं ही बहरली आहेत, आपण पाहू शकतो डोलत आहेत। मात्र पुढच्या 8 ते 10 दिवस पाणीच पडणार नसल्यामुळं आता जे औषधांचे फवारे असतात त्यामध्ये निव्वळ पाणी टाकून शेतकरी आपल्या पिकांना वाचू शकतो। आणि त्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी असतील, शास्त्रज्ञ असतील, शेतकऱ्याच्या बांधावरती पोहोचलेले आहेत। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली।